जेव्हा मदुराईतील सुब्रमण्यम स्वामींच्या मंदिरात न्यायाधीशांनी हिंदूंच्या बाजूने निर्णय दिला तेव्हा तुमच्या खासदारांनी विरोधात बसून त्या पत्रावर सही केली। त्यामुळे उद्धव ठाकरेंचं आपण स्वतः काय होते आणि आता काय झाले याचा विचार करावा अशी घणाघाती टीका भाजपच्या नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांनी केली। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अकोल्यामध्ये उबाठाला धक्का बसलाय। उबाठाचे माजी नगरसेवक तथा शहर प्रमुख राजेश मिश्रा आणि उपजिल्हा प्रमुख तरुण बगेरेसह माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ठाकरेंना हा मोठा धक्का बसलाय। मावळमधील 90,000 ब्रास बेकायदेशीर उत्खनन प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली। मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांचं निलंबन करण्यात आलं। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेमध्ये या संदर्भातील माहिती दिली। सनदी अधिकारी तुकाराम मुंढेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत प्रहार संघटनेनं आंदोलन केलं। कृष्णा खोपडेंना राजकारणातून निवृत्त करावं अशी मागणी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी केली। तर किमान आधारभूत किमतीवर आधारित सोयाबीन खरेदीमध्ये आरुष पटेल नावाच्या ग्रेडरकडून पैशांची मागणी करण्यात आली। त्यामुळे अकोटमधील खरेदी ही बंद करण्यात आलेली होती। ग्रेडरवर कारवाई म्हणून याची तक्रार नाफेडकडे करण्यात आलेली, तर तो ग्रेडर नाफेडचाच नसल्याचं निष्पन्न झालंय। आतापर्यंत शेतकऱ्यांनी विकलेला शेतमाल नेमका कुणाकडे गेला असा प्रश्न निर्माण झालाय। इजिप्तच्या कायरो शहरामध्ये IRC जागतिक परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा देवाभाऊ चष्मा विक्रीसाठी उपलब्ध होता। या परिषदेचा शुभारंभ पंतप्रधान मुस्तफा मादबोली यांच्या हस्ते करण्यात आला। याआधी हा देवाभाऊचा चष्मा आशिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिका खंडामध्ये उपलब्ध होता। आता तो मध्य पूर्व भागात देखील 33 रुपयांना मिळणार आहे। या सगळ्यांमुळे भारताची मान अभिमानाने उंचावली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये मागील अनेक दिवसांपासून नायलॉन मांजामुळे अपघात होत असल्याचं समोर आलंय। त्यामुळे शहर पोलिसांनी नायलॉन मांजा थांबवण्यासाठी अनोखी पद्धत आखली आहे। शहर पोलीस दलातील ड्रोनच्या माध्यमातून शहरातील ज्या ठिकाणी पतंग उडवल्या जातात त्या भागामध्ये ड्रोनने पेट्रोलिंग होणार आहे। विशेष म्हणजे ड्रोनमधून नागरिकांना सूचनाही दिल्या जाणार आहेत। त्यासाठी 2 भोंगे देखील ड्रोनला लावण्यात आले आहेत। छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडीतील अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली आहे। अतिक्रमण विरोधी पथक या ठिकाणी पोहोचलं असून जेसीबीच्या माध्यमातून अतिक्रमण काढलं जात आहे। विशेष म्हणजे स्थानिकांनी 3 महिन्याची मुदत देण्याची मागणी केली होती, मात्र प्रशासनाकडून आजपासून अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली। नाशिकमध्ये एका 9 वर्षीय चिमुकलीवर 70 वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली। या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी निषेध नोंदवत तहसीलदारांना निवेदन देण्यात आलंय। जळगावच्या अमळनेर रोडवरील कुत्र्यांची दहशत पसरली आहे। कुत्रे अंगावर धाव घेत असताना नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। कोथळी येथील श्री संत मुक्ताई मंदिराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा या मागणीसाठी आमदार एकनाथ खडसे यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये विधान परिषदेत तारांकित प्रश्न मांडला। त्यावर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी तीर्थक्षेत्राचा प्रस्ताव विहित पद्धतीने सादर करण्याबाबत जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना सूचित केल्याचं उत्तर दिलं। मालेगाव मनमाड येवला शहरातून जाणाऱ्या पुणे इंदोर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती। कन्नड घाट बंद, नांदगाव येवला मार्गाचं काम सुरू होतं, त्यामुळे सर्व वाहतूक वळवण्यात आली। नगर मनमाड महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती, त्यामुळे शिर्डी परिसरामध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं। महामार्ग दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं शिर्डी परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी होत असल्याचं नागरिकांसह साई भक्तांना वाहतूक कोंडीचा त्यामुळे सामना करावा लागतोय। तर यानंतर एक सविस्तर बातमी आपण पाहूयात। हैदराबाद गॅझेटियर मधील नोंदींच्या आधारे मराठा समाजातील पात्र अर्जदारांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये विराट आंदोलन केलेलं होतं। या आंदोलनानंतर सरकारने GR काढत त्यांची ही मागणी मान्य देखील केली होती।
मात्र मागणी मंजूर होऊन 3 महिने उलटूनही प्रमाणपत्र वितरणाचा वेग अत्यंत कमी असल्याचं अधिकृत आकडेवारीतून समोर येत आहे। मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमधून फक्त 594 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी केवळ 98 अर्जांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलंय। जर सरकार मुद्दाम जाणून बुजून दिरंगाई करायला लागले, अधिकारी दिरंगाई करायला लागले, मराठा समाजाविषयी यांची भावना अशी का होती मला काही कळतच नाही। हैदराबादचा गॅझेटियरचा JR काढलाय ना फडणवीस साहेबांनी, विखे पाटील साहेबांनी काढलाय ना, मग तुम्ही कुचराई का करताय? लोकांनी या मराठवाड्यातल्या सगळे कुणबी येतं हैदराबादच्या गॅझेटियरनुसार, तुम्ही दिरंगाई का करता मला समजतच नाहीये। अधिकारी अर्जच घेत नाहीये, काय करणार लोक? शिंदे समितीने नोंदी शोधल्या, त्याचे कुणबी प्रमाणपत्र सुद्धा अधिकारी देत नाही। इतकी वाईट परिस्थिती, ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र निघाले त्यांचे व्हॅलिडिटी देत नाहीये। हे कित्येक तरी अधिकारी करतात आणि एकीकडून मग दाखवायचं की मराठीने अर्जच नाही केले, मग आता कुणबी प्रमाणपत्र नाही दिले। अहो अर्ज करतीलच कसे? गटीच्या समित्याच गठीत नाही गावात, तहसीलदारकडे गेलं तो डायरेक्ट सांगतोय आम्हाला सरकारचे आदेश नाही। कुठं करायचे अर्ज? तर यानंतर आणखी एक सविस्तर बातमी आपण पाहूयात। मीरा भाईंदरच्या प्लेझंट पार्कमध्ये भीषण आग लागलेली आहे। अनधिकृत असणाऱ्या फर्निचर दुकानाला ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। यापूर्वी 2 वेळा याच ठिकाणी आग लागली होती। दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न इथे सुरू आहेत। तर आणखी एक महत्त्वाची बातमी यानंतर समोर येते। बीडच्या मांजरसुंबा घाटामध्ये मोठी दुर्घटना घडली आहे। मांजरसुंबा घाटामध्ये पेट्रोलचा टँकर पलटी झाला, त्यानंतर त्याचा स्फोट झालाय। या स्फोटानंतर रोडच्या एका बाजूला मोठी आग लागली। या घटनेनंतर तब्बल 100 ते 200 मीटरपर्यंत आग रस्त्यावर पसरली। आगीचे मोठे लोट परिसरामध्ये बघायला मिळाले। सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आलंय, तर दुसरीकडे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक एका मार्गाने सुरळीत करण्यामध्ये आली आहे। धुळे सोलापूर जो रोड जो आहे, या रोडवरती एक डिझेल टँकर जो आहे, त्या डिझेल टँकरला पाठीमागून कंटेनरने धडक दिल्यामुळे डिझेल टँकर हा रस्त्यावरती घसरून त्याचा अपघात झाला आणि त्यामध्ये डिझेल खाली पडून त्याच्यामध्ये आग लागलेली आहे। कुठल्या प्रकारची कॅज्युअलिटी झालेली नाही, सर्व सुरक्षित आहेत। आम्ही एकेरी वाहतूक या ठिकाणी सुरू केलेली असून शांतता आहे सध्या। दूर निघल्यावर आमच्या गावातले मुलं त्या गाड्या घेऊन पळाले। काय झालं आम्ही इकडे फोन लावला आमच्या भावाला, तर म्हणले गाडी पडली, टँकर फुटलाय म्हणले। आमच्यातले बरेच गावगाड्यातले पोरं आले, रोडनी पार्टीतवर गेलं पुलापर्यंत जळत। आरड्यावारड्यानी मग सारे गावातले माणसं आले, त्या वाड्या तोड्यावरच्यांनी साऱ्यांनी मदत केली। मग कर्मचाऱ्याला फोन लावला बीडला, मग नंतर गाडी आली 1-1.5 तासाच्या नंतर। तर आता पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची। नागपूरच्या त्रिमूर्तीनगर परिसरातील बारमध्ये तोडफोड करण्यात आली आहे। पैशांच्या वादातून ही तोडफोड करण्यात आली आहे। संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद झाली। समृद्धी महामार्गावर लवकरच ट्रॉमा सेंटर उभारलं जाणार आहे। यासाठी 14 हॉस्पिटल सोबत टायअप करण्यात आलं असून एअर ॲम्ब्युलन्सचा देखील प्रस्ताव तयार असल्याचं सरकारच्या वतीने विधान परिषदेमध्ये सांगण्यात आलं। समृद्धी महामार्गावरील अपघातांच्या मुद्द्यावर हे उत्तर देण्यात आलं। नागपूरच्या नाईक तलावामध्ये हलबा समाजाकडून जलसमाधी आंदोलन करण्यात आलं। हलबा समाजाला आदिवासी दर्जा देण्याची मागणी आंदोलकांनी केली। ठाण्याच्या प्रादेशिक मनोरुग्णालयामधील वृक्षतोडीला मनसेनं विरोध केलाय। प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या परिसरामध्ये 3,300 बेडचं मनोरुग्णालय नव्यानं बांधलं जाणार आहे। यासाठी 700हून अधिक झाडे ही बाधित होणार आहेत। दरम्यान या वृक्षतोडीला मनसेनं विरोध केला। वसई विरार शहरात तब्बल 50,000पेक्षा अधिक दुबार मतदार आढळून आले आहेत। या मतदारांची यादी महापालिकेनं संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे। ज्यांची नावं दुबार आहेत त्यांनी आपल्या आवडीच्या कुठल्याही एका मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावं असं आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे। जळगाव जामोदमध्ये पतीने क्षुल्लक कारणावरून पत्नीची कुऱ्हाडीने हल्ला करत हत्या केली आहे। 24 वर्षीय लक्ष्मी धुंदाळे यांचा जागीच मृत्यू झालाय। पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यामध्ये घेतलाय।
बदलापूर शहरामध्ये राहणाऱ्या काँग्रेस पदाधिकाऱ्यानं त्याच्या पत्नीला विषारी सर्पदंश करून ठार मारल्याची माहिती समोर आली आहे. मात्र नीरजा यांच्या हत्येनंतर पतीने हा अकस्मात मृत्यू असल्याचं पोलिसांना सांगितलं होतं. पोलिसांनी 3 वर्षांनंतर हत्येचा उलगडा केलाय. पतीसह 4 जणांना अटक करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या आटगाव स्टेशन येथील जुन्या जिन्याचा भाग कोसळल्याने एका कामगाराचा जागीच मृत्यू झालाय तर 1 जण गंभीर जखमी झालाय. जखमी कामगारावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. भिवंडी वडपे या मुख्य रस्त्या शेजारील दुचाकीची अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली आहे. यावेळी 2 अज्ञात चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झालेत. तालुका पोलीस ठाण्यामध्ये सदर घटनेची नोंद झाली असून सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत. छत्रपती संभाजीनगरमधून गेल्या 4 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह हर्सुल तलावामध्ये आढळून आला. याबाबत सिडको पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. प्राथमिक माहितीनुसार मानसिक तणावातून या तरुणानं आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. तर एक महत्त्वाची बातमी समोर येते. नाशिकच्या तपोवन परिसरातील प्रस्तावित वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाने नाशिक महानगरपालिकेला दणका दिलाय. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय कुठलेही झाड तोडू नये आणि तात्काळ वस्तुस्थिती अहवाल लवादाला सादर करावा असं स्पष्ट करत लवादाने प्रस्तावित वृक्षतोडीला 15 जानेवारीपर्यंत तात्पुरती स्थगिती दिली आहे. तसेच नाशिक महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण अधिकारी, राज्य शासनाचे वृक्ष प्राधिकरण अधिकारी आणि राज्य शासनाला नोटीस काढण्यात आली असून याबाबत आपलं म्हणणं सादर करण्यास सांगण्यात आलंय. वृक्ष तोड करताना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय करताच येणार नाही. म्हणजे जे फॉरेस्ट ऑफिसर आहेत त्यांना सर्व ऑब्जेक्शन ऐकून घेणं आहे आणि जर का इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होत असेल तर तो त्यांना कन्सिडर करायला लागेल. त्यामुळं फक्त प्रक्रिया पूर्ण केली, सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि आदेश दिला असं होत नाही. त्यांना रिझन ऑर्डर करायला सांगितले, कारण मीमांसेसहित ऑर्डर करायला सांगितलेले आहे. नंबर 1 आणि नंबर 2 याच्यामध्ये जो अहवाल सादर करायचा तो तातडीने सादर करायला सांगितलाय, पण पुढची तारीख 15 जानेवारी याच्यामध्ये ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे आपण असं गृहीत धरायला हरकत नाही की 15 जानेवारीपर्यंतची मुभा हा अहवाल सादर करण्यासाठी त्या ठिकाणी आहे. पिंगळ्यांच्या रूपात श्रीराम आले आणि त्यांनी हा लढा एनजीटी मध्ये जाऊन दिल्यानंतर एक महिन्याचं जे काही आम्हाला स्थगिती मिळालेली आहे या सगळ्यांना, आता आमच्या लढ्याला एक नव्या प्रकारचं पाठबळ मिळालेलं आहे आणि न्यायालयीन पाठबळ मिळाल्यामुळे आम्ही या महिन्याभराचा प्रचंड असा फायदा करून हा निर्णय रद्द करण्यासाठी पुढे जाऊ. या आंदोलनाला एकीचं बळ म्हणूया. हे एकत्र येऊन आज एवढं मोठं कार्य उभं केलं, लढा उभा केला आणि त्या लढ्याला भगवान श्रीरामाचा आशीर्वाद भेटला. असाच आशीर्वाद भेटून हे 1800 झाडे नव्हे तर हे जेवढं तपोवनाचं क्षेत्र आहे हे पूर्ण तपोवनाचं क्षेत्र हे वृक्ष तोड न होता आहे असंच ॲज इट इज ठेवावं आणि इथली रिकामी जागा जी तुम्हाला ज्या वापरात घेता येईल त्या वापरात तुम्ही अगदी व्यवस्थित ती घ्यावी. जे आरेच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचा जो निकाल आता आमच्या बाजूने आलेला आहे तर आम्हाला आता झोप लागेल. कारण आम्ही इथे सकाळपासून संध्याकाळपर्यंत असतो, रात्रीसुद्धा आमचं लक्ष इथंच असतं. कारण आरेत जे घडलं ते इथे घडू नये आम्हाला सारखं वाटत होतं आणि अशा प्रकारचे आता आम्हाला एक खूप सुंदर बळ मिळालंय. आता पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरेंनी नार्वेकर आणि राम शिंदेंची भेट घेतली आहे. लवकर निर्णय घेऊ असं दोघांनीही आश्वासन दिल्याची ठाकरेंनी माहिती दिली. वेगळ्या विदर्भाबाबत मुख्यमंत्र्यांच्या शेजारी बसणाऱ्यांची भूमिका काय असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना टोला लगावलाय. विदर्भ हा महाराष्ट्राचा, वेगळ्या विदर्भाची मागणी मान्य होणार नसल्याचंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं. सभागृहात मंत्री उपस्थित नसल्याने भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी संताप व्यक्त केला. तर चर्चेदरम्यान त्यांनी मंत्र्यांवर बिबटे सोडा असं वक्तव्य करत भाजपला घरचा आहेर दिलाय. हिवाळी अधिवेशनामध्ये आज विधान परिषदेत समृद्धी महामार्गाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. समृद्धी महामार्गावर लवकरच ट्रॉमा सेंटर उभारलं जाणार आहे. यासाठी 14 रुग्णालयांसोबत करार करण्यात आलाय. तर एअर अँब्युलन्सचा देखील प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसेनं जोरदार तयारी सुरू केली आहे. पुण्यातील इच्छुक उमेदवारांना फॉर्मचं वाटप करण्यात येत आहे. मनसेकडून सर्व 165 जागांसाठी इच्छुकांना अर्ज दिले जातात.
अंदमानमध्ये वीर सावरकरांच्या पुतळ्याचं सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मंगेशकर कुटुंब देखील उपस्थित होते. नाशिकच्या तपोवन परिसरातील वृक्षतोडीला हरित लवादाने स्थगिती दिलेली आहे. 15 जानेवारीपर्यंत ही स्थगिती देण्यात आल्याची माहिती वकील श्रीराम पिंगळे यांनी दिली. वृक्षतोडीला काही दिवसांची स्थगिती दिल्याने पर्यावरण प्रेमी आनंद साजरा करतायत. एकमेकांना पेढे भरवत हरित लवादाच्या या निर्णयाचं स्वागत केलंय. पालघरमधून मनोरकडे जाणाऱ्या एसटी बसचे दोन्ही टायर खराब झालेत. बसचं टायर निखळल्यानं बस 30 ते 40 मीटरपर्यंत घसरत गेली आहे. चालकाच्या प्रसंगावधाने बसमधील सर्व प्रवासी हे सुखरूप आहेत. यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. सात तासांच्या आंदोलनानंतर पांडुरंग साखर कारखान्याने उसाला 3,000 प्रति टन दर जाहीर केला. उसाला प्रति टन 3,500 रुपये भाव मिळावा यासाठी आज सकाळपासून पांडुरंग कारखान्यावर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होतं. जळगावच्या यावल येथील तरुणाच्या हत्ये प्रकरणामध्ये कोर्टाने संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सर्वांना नंदुरबार कारागृहामध्ये ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गोंदियामध्ये विविध मागण्यांसाठी 8 डिसेंबरपासून आमरण उपोषण सुरू झालंय. ग्रामीण विकास विभागाच्या विविध योजनेतील धोरण अन्यायकारक असल्याचा आरोप करण्यात आलाय. तातडीने धोरण मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. धाराशिव जिल्ह्यातील निवासी आश्रम शाळेच्या शिक्षक आणि संस्था चालकांनी राष्ट्रपतींना इच्छा मरणाच्या परवानगीसाठी पत्र लिहिलंय. गेल्या 22 वर्षांपासून विना अनुदानित तत्वावर शाळा चालवून वैतागल्याचं म्हटलंय. 20% अनुदानाची घोषणा करूनही अनुदान मिळालं नसल्याचा आरोप करण्यात आलाय. बीडमध्ये सोलापूर धुळे महामार्गावर मांजर सुंबा घाटात पेट्रोलचा ट्रकचा भीषण अपघात झाला. यामध्ये टँकर पूर्णपणे जळून खाक झालाय तर अनेक जण अडकल्याची शक्यता आहे. पेट्रोल सांडल्याने तब्बल 100 ते 200 मीटरपर्यंत आग पसरली. मेळघाटातील सेमाडोह ते माखला रस्त्याची दुरावस्था झाली आहे. रस्ता नसल्याने अनेक गावांचा संपर्कही तुटलाय. तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 6 आसनी रिक्षा चालकांनी आंदोलन केलंय. विविध प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली आहे. माणगाव येथील पासिंग ट्रॅक तातडीने सुरू करण्याचीही मागणी करण्यात आली. धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून थंडी वाढली आहे तर वाढत्या प्रदूषणामुळे आजारांचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे रुग्णालयामध्ये रुग्णांची संख्या वाढत असून आरोग्य व्यवस्थेवर ताण निर्माण झालाय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये नळ पाणी पुरवठा योजनांच्या 73 कामांमध्ये अनियमितता आढळून आली आहे. संबंधितांकडून खुलासा मागवण्यात आला असून खुलासा प्राप्त होताच पुढील प्रशासकीय कार्यवाही करण्यात येणार आहे. त्याचबरोबर 25 योजनांची प्राथमिक चौकशी करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आल्याची माहिती गुलाबराव पाटलांनी दिली. तेरणा धरणाला लागलेल्या गवतीची बातमी न्यूज 18 लोकमतने दाखवली होती. न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल घेत जलसिंचन विभागाकडून धरणाची दुरुस्ती करून गळती थांबवण्यात आली आहे. इंडिगोचं रात्रीचं मुंबई छत्रपती संभाजीनगर मुंबई हे विमान आजपर्यंत रद्द करण्यात आलंय. हे विमान 14 डिसेंबरपासून पुन्हा टेक ऑफ घेणार आहे. त्यामुळे मुंबईला एका दिवसामध्ये ये जा करणं पुन्हा एकदा शक्य होणार आहे. तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. जागतिक ब्रँड असलेल्या प्राडाने कोल्हापुरी चप्पलबाबत महाराष्ट्रातील लीडकॉम आणि कर्नाटकातील लीडकार या महामंडळांशी करार केलाय. मात्र हा करार वादात सापडण्याची शक्यता आहे. कोल्हापुरी चप्पलवर केवळ कोल्हापूरचा हक्क असून कर्नाटकलाही त्यात सहभागी करून घेण्याला चर्मकारांनी विरोध केलाय. कर्नाटकमधले कारागीर कोल्हापुरी चप्पलच्या नावानं बनावट चप्पल बनवत असून त्याचा धोका ब्रँडला पोहोचू शकतो. त्यामुळे या कराराच्या विरोधात चर्मकारांनी हायकोर्टामध्ये धाव घेण्यात येणार आहे. यामध्ये कर्नाटक हे मुळात पहिल्यापासून फसवेगिरी बनावटगिरी करते. कोल्हापुरी चप्पलच्या बाबतीत हजारो वर्षाचा इथे इतिहास आहे. कोल्हापुरी चप्पल ही छत्रपती शाहूराजाच्या नगरीमध्ये बनलेली आहे, जग प्रसिद्ध झालेलं आहे. आणि ह्यांनी मिलीभगत करून जे काही केलेलं आहे ते संपूर्ण बनावट केलेलं आहे. त्याला आमचा पूर्ण
कारागिरांचा, उत्पादकांचा पूर्ण विरोध राहणार आहे. आणि ह्यांनी जो करार केलेला आहे तो पब्लिक केलेला नाही आणि कर्नाटकला घेऊन जसं महाराष्ट्र सीमा प्रश्न भिजत टाकलेला आहे तशाच पद्धतीनं हे डुप्लिकेशन होणार आहे. त्यामुळे याला आमचा प्रचंड विरोध होणार आहे.